नमस्कार मित्रांनो, प्रयाग एड्युटेकच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. एमपीएससी कंबाईन परीक्षेत इतिहासाचे प्रश्न कोणत्या सोर्स मधून येतात? एक असा सोर्स मी तुम्हाला सांगणार आहे जिथून आयोग ऍज इट इज प्रश्न उचलून टाकतं, ऍज इट इज लाईनच्या लाईन कॉपी पेस्ट मारून देतं. कारण की तो एकदम ऑथेंटिकेट सोर्स आहे. खूप साऱ्या मुलांना माहिती आहे, जे नवीन मुलं असतील त्यांना माहिती नसतं. आणि कधी काही जुने लोक फार 2-3 वर्षापासून अभ्यास करतात, त्यांना देखील माहिती नसतं किंवा ते थोडंसं कॅज्युअल घेतात या सोर्सला. तर तोच सोर्स मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मी तुम्हाला सर्व प्रूफ्स देणार आहे मित्रांनो. मग याच्यासाठी मी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी दोघांचे प्रश्न जे आहेत तर ते इथे घेतलेले आहेत. मेनचे पण येऊ शकतात, राज्यसेवेचे पण येऊ शकतात, पण एवढं काही ऍड केलेलं नाही. फक्त मी तुम्हाला एक डेमो जे आहेत तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2023 चा प्रश्न आहे. म्हणजे आय थिंक 30 एप्रिल 2023 ला परीक्षा झाली होती. बी आणि सी एकत्र झालेली होती, म्हणजे लेटेस्ट आहे 2023 चं बरं का. तरी मी तुम्हाला ऍज इट इज हे दाखवून देतो. बघा, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबरची विधाने विचारले, 4 विधान आपल्याला दिलेले. मग याच्यामध्ये तुम्ही बघा, अ ब क आणि ब क ड म्हणजे असं कोणतंच ऑप्शन नाही वरीलपैकी सर्व. मग याच्यापैकी 3च विधानं बरोबर असू शकतात. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, 4थं विधान देखील त्यांनी त्याच सोर्सच्या पुस्तकामधून ऍज इट इज कॉपी पेस्ट मारून दिलेले. बघा, ही पहिली लाईन बघा आणि तुम्ही या सोर्स मधील पहिली लाईन बघा. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. बघा, ही लाईन ऍज इट इज, म्हणजे नाव पण इकडे तिकडे. बघा, दादोबा तरखडकर, आत्माराम तरखडकर, वामन आबाजी इत्यादींनी, म्हणजे बघा ऍज इट इज, म्हणजे हा सिक्वेन्स सुद्धा चुकवलेला नाही. म्हणजे काय, ही लाईन परीक्षेत ऍज इट इज या सोर्स मधून घेण्यात आलेली आहे. पुढचं बघा, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केलेली होती. बघा, सुरू केली सुबोध पत्रिका. पुढे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना म जोशी यांनी मजुरीची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. म्हणजे हे तिसरे विधान पण मला इथं दिसत आहे. बघा, ना म जोशी. बघा, असं पण लिहिलं नारायण मेघाजी लोखंडे, सॉरी ते पण लिहू शकत होते ना, लोखंडे नाही, पण त्याचं पूर्ण नाव पण ते लिहू शकत होते ना. पूर्ण नाव पण त्यांनी लिहिलं, तिथं नाम जोशी लिहिलेलं तेवढंच त्यांनी लिहिलं. म्हणजे काय की ही लाईन ऍज इट इज त्या सोर्स मधून जे आहेत तर ते कॉपी पेस्ट करण्यात आलेली. बघा, मग 1, 2, 3 वरील तिन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे अ ब क हे विधान बरोबर आहे. मग ड विधान कुठून तरी घेतलेले ना त्यांनी, ड विधान पण कुठून तरी घेतलेले. बघा, आर्य समाजाचे कार्य. या समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालवली. काय होतं आपलं? मुंबई, सोलापूर, कोल्हापूर. म्हणजे हे आर्य समाजाशी संबंधित आहे मित्रांनो. परंतु त्यांनी तिथं हे बरोबर ऍड करून दिली. म्हणजेच काय की चारीचे चारी स्टेटमेंट त्यांनी एकाच सोर्स मधून जे आहेत तर ते घेतलेले आहेत. आपण इतिहासाला काय करतो, जातो मार्केटमध्ये, जे सगळ्यात मोठं पुस्तक दिसेल ते घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की ज्यादा नॉलेज, जास्त पेजेस म्हणजे जास्त नॉलेज येईल, असं कधीतरी आपल्याला वाटतं. ते नवीन नवीन लय भारी वाटतं मोठे मोठे पुस्तकं घ्यायला, पण ते नंतर रिवाइज करायला थोडी जीवावर येतात. जाऊ द्या. तर बघा, इथून घेतलेला आहे. मग हा कोणता सोर्स आहे मित्रांनो? हा तुम्हाला आता कळूनच गेलं असेल. हा आहे आपला 11वी महाराष्ट्राचा इतिहास, जुनं स्टेट बोर्ड मित्रांनो, जुन्या स्टेट बोर्ड. छोटंसं पुस्तक आहे मित्रांनो, 142 नंबरचं पेज दिसतं मला शेवटचं. एवढं पेजेस आहे मित्रांनो. आणि खूप सारे प्रश्न अजूनही याच्यातून येतात. हे पुस्तक बंद पडले, असं तुम्हाला भेटणारच नाही मार्केटमध्ये, कुठेच भेटणार नाही, ब्लॅक मध्ये पण भेटणार नाही, अशी परिस्थिती सध्या. हे पुस्तक म्हणजे झेरॉक्स काढावे लागतात, दुकानदाराकडे ते सेव्ह राहतात. मग हे पुस्तक बंद पडलेले. विचार करा, जो एक्झामिनर असेल एमपीएससीचा, जो परीक्षेचं हे काढतो, त्याच्याकडे अजूनही हे पुस्तक आहे. म्हणजे 2023 मध्ये पण हे पुस्तक आहे. म्हणजे तो 24च्या पण परीक्षेत याच्यातून प्रश्न काढेल, 25च्या पण याच्यातूनच काढेल. म्हणजे सर्व नाही मित्रांनो, पण तो काही जे प्रश्न काढेल ना याच्यातून ते ऍज इट इज काढेल मित्रांनो. त्याच्यात तो जास्त फेरफार करणार नाही. आणि हे जर पुस्तक आपण वाचलेलं असेल ना, तर आपल्याला लगेच तो प्रश्न जे आहे तर तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे मित्रांनो. आलं लक्षात? म्हणजे कळालं का तुम्हाला सोर्स कोणता आहे? तर 11वी जुनं स्टेट बोर्डचा इथं आपल्याला सोर्स मिळतो आहे. बघ, आणखी पुढे प्रश्न दाखवतोच मी तुम्हाला. 1857 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले होते? कंबाईन प्रिलिम 2023 चा प्रश्न आहे. बघा, इथं काय म्हटले? बागलाण, तसेच शिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत. आता मी हे एक करतो बघा, शिमडी, शिरूर, पारनेर, इंदापूर हे एक आलं, बागलाण इथं आलेलं. बघा, बागलाण इथं आलेलं आहे. शिराळा काही दिसत नाही मला इथं नाव. बघा, श्रीगोंदा दिसत आहे, कर्जत दिसत आहे. म्हणजे 1, 2, 3 मला हे 3 ऑप्शन तर दिसून दिले ना, अ ब ड. बघा, हे मला दिसतंय, म्हणजे प्रायमा फेसी मला लगेच हे याच्यातूनच ही जी लाईन आहे तर ती इथं कॉपी करून असा मोठा प्रश्न तयार केलेला आहे. मग हा जेव्हा प्रश्न मुलं सॉल्व्ह करत होते तेव्हा कन्फ्युज झाले की अरे नेमकं काय असेल. म्हणजेच काय मित्रांनो, की आपण आपला बेसिक विसरून जातो.
आपण मोठे पुस्तकं वाचून जातो, सगळं वाचून जातो, पण जे बेसिक आहे ना मित्रांनो, एमपीएससी मध्ये बेसिक तुमचा पाया हा भक्कमच असला पाहिजे. पाया म्हणजे हा स्टेट बोर्ड असतो आणि हेच 11वीचं जे आहे तर ते स्टेट बोर्ड आपल्याला इथं दिसत आहे. एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2022 चा प्रश्न आहे, ग्रुप बी चा प्रश्न आहे हा. बघा म्हणजे एका लाईन वरून तुमचं पूर्ण जोडायला सुटून जाईल. बघा बीपी वाडिया 1818 मद्रास लेबर युनियन तयार केलेली होती बरं का. बीपी वाडिया मद्रास लेबर युनियन, बीपी वाडिया. सीचं 2 म्हणजे सीचं 2 एकाच ठिकाणी, म्हणजे माझं उत्तर लगेच निघून गेलं, म्हणजे विदिन एका जोडीने उत्तर निघून गेलं. म्हणजे मला काही जास्त नॉलेज नव्हतं, पण या पुस्तकात मी जेवढं वाचलेलं होतं तेवढं माझं लक्षात होतं, त्याच्यावरून माझं उत्तर सॉल्व्ह होऊन गेलं आणि तेवढंच पाहिजे असतं आयोगाला. भाऊ दाजीलाड कशाचे पुरस्कर्ते होते, म्हणजे पुरस्कर्ते म्हणजे तुम्हाला ऍज इट इज लाईन दाखवतो बघा. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, इथं स्त्री शिक्षण आहे का, नाही दिलेलं. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला, म्हणजे पुढे एक लगेच लाईन होती त्या पुस्तकातच. मग इथं आपल्याला बघा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, आलं का लक्षात. म्हणजे भविष्यात जर आणखी याच्यामध्ये मल्टी लाईनर तयार करायचे असते त्याला, तर स्त्री शिक्षण आणि विधवा हे दोन्ही उत्तर आले असते त्यावेळी. बघा एक लाईन मध्ये काय म्हटलं तर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि पुढे लगेच म्हटलं होतं विधवा विवाहाचा पुरस्कार केला, म्हणजे एकच गोष्ट होती आपल्याला. बघा स्त्री वृद्धाश्रम नव्हतं, विधवा पुनर्विवाह हे होतं, मग आपण लगेच ते सिलेक्ट केलं. एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2022 चा प्रश्न आहे. पुढे महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांचे कार्यक्षेत्र यांच्या योग्य जोड्या लावा. 2022 प्रिलिमचा प्रश्न होता. बघा तुम्हाला इथे दिसेल बघा, वर्धा आणि नागपूर येथे आर्य बांधव समाज निर्माण झाला, त्यांचे काम श्रीधर परांजपे. मी लगेच इथे येतो बघा, श्रीधर परांजपे, वर्धा आणि नागपूर. अच 3 उत्तर आलं, म्हणजे हे दोघांपैकी हे एक आलं पाहिजे. पुढे आपण पाहूया आणखी जोडी. यवतमाळचे सिद्धनाथ काणे. सिद्धनाथ काणे आहेत का इथं, सिद्धनाथ काणे यवतमाळचे, म्हणजे बीचं 4 माझं उत्तर आलं, लगेच आलं. म्हणजे हे पण आहेत बरं का, अमरावती आणि पुढे हे पण दिलेले बघा, तुम्हाला हे पण दिसेल. अमरावतीचे दादासाहेब खापर्डे दिसतील, हैदराबादचे नरहर परिघानपुरे, बेळगावचे गंगाधर देशपांडे. म्हणजे सर्वच्या सर्व जोड्या माझ्या इथं ह्या सॅटिस्फाय होतात. ओके, यांनाच फक्त तुम्ही काय करायचं, टेबल फॉर्म मध्ये करून घ्यायचं मित्रांनो. एकीकडे हे जागा लिहून घ्यायच्या, वर्धा, पुढे हे यवतमाळ, हैदराबाद, अमरावती, आणि इथं हे त्या व्यक्तींचे नावं लिहून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकतात. पुढचं एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2021 चा आपण पाहू शकतो बघा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगाराच्या प्रश्नांना वाचा फोडली. दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. काय उत्तर होतं याचं, दिनबंधू उत्तर होतं मित्रांनो. कंबाईन प्रिलिम 2021 चा प्रश्न आहे बघा, पंडिता रमाबाई शारदा सदन. बघा पंडिता रमाबाई, इथं शारदा सदन तयार झालेलं त्यांचं. बघा रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, निराश्रित सेवा सदन. बघा हे म्हणजे सगळ्याच्या सगळं माझ्या जोड्या लगेच माझ्या सॅटिस्फाय होऊन जातात या पुस्तकाच्या माध्यमातून. कंबाईन प्रिलिम 2021 चा प्रश्न आहे बघा, बीपी वाडिया मद्रास लेबर युनियन. कच 2 म्हणजे अशा पद्धतीने आपलं इथं पण नारायण मेघाजी लोखंडे दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडला, म्हणजे अच 4. म्हणजे बघितलं का तुम्ही, अशा पद्धतीने आपण लगेच उत्तराच्या किती जवळ जाण्याचा प्रयत्न होतो याच्या माध्यमातून. पुढे पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता. बघा केसर ए हिंद हा किताब दिला होता. बघा केसर ए हिंद हा किताब दिलेला होता. लगेच उत्तर निघतंय आपलं. एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2021 स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. याच्यामध्ये दुसरं ब चं उदाहरण काय मित्रांनो, हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडणी. हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली, तर त्या होत्या पंडिता रमाबाई. म्हणजे माझं उत्तर हे निघून जातं 4. तसा प्रश्न रद्द झालेला होता बघा, इथं दिलेले पंडिता रमाबाई. हंटर कमिशन पुढे रमाबाईंनी साक्ष नोंदवली 1883 मध्ये. म्हणजे इथून लगेच माझं एवढं मोठं दिसणार, म्हणजे एवढं मोठं वाटत होतं, लगेच सॉल्व्ह होऊन गेलं विदिन काही सेकंदात. कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2020 चा प्रश्न मित्रांनो. वेगवेगळे नाव दिसत आहेत, आपल्याला काही घेणं देणं नाही. बघा दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी, भाऊ महाजन. दिसतंय का आपल्याला हे नाव. बघा आत्माराम पांडुरकर दिसतंय काय, वामन आबाजी दिसतायत आपल्याला. पुढे बघूया आपण. बघा रानडे दिसतायत, संदावरकर दिसतायत, भांडारकर दिसतायत. बघूया रानडे बघा हे 1 2 3 अ ब क आलं उत्तर. इथंच आपला प्रश्न सॉल्व्ह होऊन गेला लगेचली.
एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2020 चा पुन्हा एक प्रश्न आहे. 12 मे 1875 रोजी कोठे शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला? तर बघा सुपे इथं झाला. पुणे पण दिलेलं होतं, पण पुण्याची काही गरज नाही. तर बघा सुपे येथे झालेला होता. बघा 12 मे 1875 मध्ये, म्हणजे तारीख पण ऍज इट इज इथं दिलेली होती, तीच त्यांनी इथून जी आहे तर ती घेतलेली आपल्याला इथं दिसते. ओके. तर मित्रांनो, आपण जर पाहिले इतिहासाचे खूप सारे प्रश्न या जुन्या स्टेट बोर्ड मधूनच कव्हर होत असतात. ज्यांनी हे आधी वाचलेलं असेल तर हे पुन्हा रिवाइज करायला ना मित्रांनो थोडासा वेळ लागून जातो, कारण की हे पूर्ण 142 पेजेसचं आहे. आणि याच्यामध्ये मुलं काय करतात, ते प्राचीन पण वाचत बसतात. प्राचीन आणि मध्ययुगीचं पहिलं ते एक चॅप्टर दिसतं आपल्याला, तर ते पण वाचण्याचा प्रयत्न करतात. त्याची खरंच काही गरज नसते, कंबाईनला तर आधुनिकच येतं. तर याच्यासाठीच आपण या नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो. जे 140 पेजेसचं पुस्तक आहे त्याच्या फक्त 40 पेजेसमध्ये नोट्स बनवलेले आहे. म्हणजेच काय होईल की तुम्हाला रिवाइज करण्यासाठीचा जो वेळ लागतो तर तो एकदम कमी होऊन जाईल. याच्यासाठीच आपण हा एक पीडीएफ बनवलेली आहे आणि त्याची प्राइस फक्त आपण 30 रुपये सध्यासाठी जे आहेत तर ती ठेवलेली आहे. या रिव्हिजन नोट्स आहेत मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक आधी वाचलेलंच पाहिजे अशी मी आशा करतो. आणि हे जर ज्यांना नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी आपला हा क्रमांक आहे 84 21 15 0354 याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा डायरेक्टली आणि तुम्हाला या नोट ज्या आहेत तर त्या मिळून जातील. आपण एकदम कमी कॉस्ट सध्यासाठीची आहे तर ती ठेवलेली आहे. आणि या अशा पद्धतीने नोट्स असतील. नोट्स म्हणजे काय असतील, त्यांच्यात काय काय फीचर असतील याच्या संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, तर तो तुम्ही बघू शकता. सॅम्पलचा सगळ्या गोष्टी मी त्याच्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत. मग इथं मी काही एक्सप्लेन करत नाही. इथं माझा उद्देश हाच होता. आणि हे म्हणजे ओपन टू ऑल आहे बरं का हे पुस्तक. असं काही नाही की हे पुस्तक मी काही शोध लावलाय, मी काहीच केलं नाही याच्यात. फक्त मी या 140 पेजेस मधनं जी काही इन्फॉर्मेशन एक्झामसाठी इम्पॉर्टंट नव्हती ती न घेता 40 पेजेस मध्ये मी सर्व रिव्हिजन नोट्स गुंडाळून दिलेले आहेत. ज्यांनी स्वतःच्या नोट्स काढल्या असतील त्यांनी अजिबातच हे घेण्याच्या भानगडीत पडू नका, किंवा ज्यांना नोट्स काढायचे आहेत, स्वतः काढायला आवडतं त्यांनी मात्र स्वतः काढा. कारण की या जगात सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हाताने काढलेल्या या नोट्स असतात. आणि आपल्या सर्व नोट्स मित्रांनो टाईप केलेल्या असतील आणि प्रिंट देखील तुम्हाला काढण्यात येणार आहे. या काही माझ्या हँड रिटन नोट्स नाही आहेत, एक एक गोष्ट मी टाईप करून घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला वाचायला पण एकदम सोप्या पद्धतीने या गोष्टी जाणार आहेत. ओके. मी तुम्हाला आता ग्रुप सी चे काही प्रश्न दाखवतो मित्रांनो. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? कामगार चळवळीचे जनक. बघा कामगार चळवळीचे जनक ही लाईन बघा, इथून कॉपी केली. 1884 बॉम्बे मिल अँड असोसिएशन. राव बहादूर पदवी बॉम्बे मिल अँड असोसिएशन. म्हणजे तीनच सिलेक्ट करायचे ते ABC आलं माझं उत्तर. पुढे ह्या जोड्या लावायच्या होत्या मित्रांनो. बघा चाफेकर बंधूंनी काय लेफ्टनंट आयस्ट आणि रँड हे आपल्याला दिसतं यांचा हे केलेला होता. बघा रँड आणि आयन्स्टा कोणी केलेला होता? चाफेकर बंधूंनी केलेला होता. अ 4 म्हणजे एका देशातून माझं उत्तर येऊन लागलं. तरी पण अभिनव भारत हे विदा सावरकर होतं. जॅक्सनचा खून अनंत कानोरे आणि कर्नल वायलीचा मदनलाल धिंगरा हे पण येतील बरं का पुढे. बघा अभिनव भारत हे इथं आलेलं. बघा अनंत कानोरे जॅक्सनचा खून, म्हणजे हे आपल्याला तिन्ही ज्या जोड्या आहेत तर त्या याच्यातून भेटून जातात फक्त. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स 2022. मी इथं घेताना मित्र प्रश्न लेटेस्ट मध्ये घेतलेले. काही लोक काय करतात, काही सोर्स सांगताना 16, 17, 15चे प्रश्न सांगत बसतात आणि काही तर डायरेक्ट काँग्रेसच्या काळातले सांगत बसतात, म्हणजे 14चे 13चे सांगत बसतात. तर तो काळ थोडा वेगळा होता आणि कोविड नंतर थोडीशी परीक्षा पद्धतीमध्ये खरंच जो आहे तर तो बदल झालेला आहे. प्रश्नांच्या स्वरूपात देखील बदल झालेला आहे. मग या नवीन बदलानुसारच मी हे सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि हे प्रश्न ऍज इट इज ज्या सोर्स मधून कॉपी झालेले जो सगळ्यांना फ्री टू ऑल आहे. म्हणजे इथं काही आहे नाही की कोणाला विकत घ्यावं लागेल. ते पुस्तक ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. आणि ज्यांच्याकडे याची ओरिजिनल पीडीएफ नसेल ना मित्रांनो, ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला, प्रायग एग्रोटेक टेलिग्राम ग्रुपला आहे. जर तुम्हाला ग्रुप सापडत नसेल तर माझा नंबर आहे 84 21 15 0354 याला मेसेज करा की मला ती ओरिजिनल पीडीएफ पाहिजे व मी ती तुम्हाला पीडीएफ जी आहे तर ती शेअर करून देईल. ते त्याचे काही पैसे नाही, फक्त या नोट्सचे जे काही आपण वेळ घेतलेले तर त्याच्याच आपण ही जी कॉस्ट आहे 30 रुपये तर ती ठेवलेली आहे. मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, मराठी वृत्तपत्रांचे जनक कोण होते? वृत्तपत्रांचे जनक, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक कोण होते? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. हे परत या जोड्या लावायच्या आहेत बघा. जमखिंडीचा आप्पासाहेब पटवर्धन, एकच जोडी सापडली मला. जमखिंडीचे आप्पासाहेब पटवर्धन. बीचं एक, अरे एकाच याच्यावर माझी जोडी निघून गेली. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण?
अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला. ऍज इट इज कॉपी केलेले मित्रांनो. बघा सेम, म्हणजे भाषांमध्ये तरी काही फरक आहे का मित्रांनो. बघा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील असं पण म्हणू शकतो ना, वैद्यक शास्त्रातील किंवा म्हणजे काही शब्दांमध्ये तर बदल होऊ शकत होता ना. ऍज इट इज घेतलेले मित्रांनो. बघा ऍज इट इज घेतलेलं आहे, फक्त पहिलं खोडून दिलेले. आलं लक्षात. 12 मे 1875 मध्ये शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला? सुपे येथे झाला. बघा सेम प्रश्न, आणि हा प्रश्न कंबाईन मध्ये पण रिपीट झालेला होता. म्हणजेच काय की PYQ रिपीट होते हे. मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले? बघा द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ, दी डेक्कन ऍग्रिकल्चर कमिशन. बघा हे आपल्याला इथे दिसतं, डेक्कन राईट्स कमिशन. हे बघा हे दंग्यांची चौकशी करण्यासाठी डेक्कन राईट्स कमिशन, आणि त्याच्यानंतर काय आलेलं होतं, हा कायदा जो आहे तर तो इथं आपल्याला दिसतो. तर हे होते प्रश्न मित्रांनो. अजूनही मी तुम्हाला काही प्रश्न दाखवू शकतो, परंतु तुम्हाला याच्यावरून थोडीशी आयडिया आली असेल की मेन काय आहे. मेन हे पुस्तक आहे मित्रांनो. ज्याच्याकडे या पुस्तकाचा सोर्स असेल तर तो इतिहासाचे प्रश्न बऱ्यापैकी खूप सारे सॉल्व्ह करून टाकेल, आणि बाकीचे जे काही अवघड प्रश्न येतात ना त्याला तर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज लावावंच लागणार आहे. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक खरंच खूप छान बनवलेलं आहे. हे पुस्तक बंद पडलेलं आहे. हे ओल्ड पुस्तक मित्रांनो, ओल्ड आहे. न्यू एडिशन मध्ये पुस्तक सापडतच नाही तुम्हाला, आणि असं पण भेटत नाही. तुम्हाला झेरॉक्स भेटतं. आणि ज्यांनी वाचलेलं असेल तर त्यांना मी सांगेल की तुम्ही नक्की या ज्या नोट्स आहेत तर त्या वापरा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आणि ज्यांनी हे पुस्तक कधीच वाचलेले नाही ते डायरेक्टली नोट्स घेत आहेत, तर मी त्यांना थोडंसं सांगू इच्छितो की पहिले एकदा पुस्तक तर वाचून घ्या थोडंसं, म्हणजे खरंच स्टेप बाय स्टेप प्रोसेसने जा, डायरेक्टली स्टेप ओलांडून नोट्सवर येऊ नका मित्रांनो. थोडंसं आधी तुम्ही वाचलेलं देखील पाहिजे, तुमचा पाया हा भक्कम असला पाहिजे. आणि ज्यांचा पाया भक्कम आहे, ज्यांना रिव्हिजन करायचे असते, कमी वेळेत रिव्हिजन करायचे, तर त्यांनी याचा नक्की जो आहे तर तो लाभ घ्या. सध्यासाठी याची प्राइस आपण 30 रुपीज जी आहे तर ती ठेवलेली, कमी प्राइस ठेवलेली आहे. फक्त 40 पेजेस आहेत मित्रांनो. किती? फक्त 40 पेजेस आहेत. म्हणजे बोथ साइड केलं तर 20 पेजेसची एवढीची नोट्स दिसते ती, आणि लगेच रिवाइज होऊन जाईल मित्रांनो. म्हणजे एका दिवसात बसले ना, एका दिवसात 2-3 तासात बसले, लायब्ररी सकाळी गेले की दुपारी म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत तुम्ही रिवाइज पण करून टाकणार पूर्ण, असं आहे. आणि याचा फायदा तुम्हाला सरळ सेवेला पण होईल मित्रांनो. TCS IBPS ला पण खूप सारे प्रश्न इथून येतात, ते पण मी दाखवणार होतो, पण म्हटलं जाऊ द्या, ते काही दाखवण्याची गरज नाही. MPSC आपल्यासाठी महत्वाचे, तर MPSC साठी हे प्रश्न येतात, तुम्हाला इथून हे कळून गेलेले. आणि मुलांना तुम्ही नक्कीच या 11वी स्टेट बोर्डच्या पुस्तकातून अभ्यास करायला सुरुवात करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.